अशोक खरातची नाशिक अहिल्यानगर सोबतच अनेक ठिकाणी मालमत्ता आहे हे देखील समोर येत आहे। यामधील बहुतांश मालमत्ता त्याच्या स्वतःच्या नावावर आहे, काही मालमत्ता त्याची मुलगी आणि पत्नी यांच्या नावावर आहेत, तर काही मालमत्ता त्रयस्थ व्यक्तीच्या नावावरती घेऊन बक्षीस पत्राने त्याने मिळवलेल्या आहेत। मिरगावच्या शिवनिका ट्रस्टच्या ईशानेश्वर मंदिर समोरची 5 एकर जागा देखील मुंबईच्या एका व्यक्तीकडून बक्षीस पत्राद्वारे अशोक खरातने मिळवली आहे। अशाच पद्धतीने शेकडो कोटी रुपयांची संपत्ती त्याने जमवली आहे अशी चर्चा होतीये। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या मालमत्तांचा शोध आता एसआयटीच्या माध्यमातून केला जात आहे। त्याने एवढी मालमत्ता कुठून आणि कशी जमा केली, त्यातली अधिकृत किती आहे, अनधिकृत किती आहे, किती मालमत्ता ही सध्या वादामध्ये आहे, असं सगळं विवरण एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आपण आता मिरगाव मध्ये आहोत, ज्या ठिकाणी त्याने संस्थान उभं केलेलं होतं, ईशानेश्वर मंदिर देखील स्थापलेलं आहे आणि त्याच्याच समोरची ही साधारणतः 5 एकर जागा आहे। याच्यामध्ये आंब्याची झाडी पण आहे आणि इतर जागा पण आपण नांगरलेल्या अवस्थेमध्ये बघतो आहोत। ही जागा त्याने विकत घेतली। मूळ ही जागा शेळके कुटुंबियांची होती। शेळके कुटुंबियांचे पंढरीनाथ शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। पण खरातचा कसा संबंध याच्याशी? खरा संबंध म्हणजे ती वरतीला गट नंबर घेईल 318, मग तो गट नंबरला हा लगत 317 आमचाच आहे। मग त्या लगत असल्यामुळे त्याला बी जागा त्याला वापरायला लागत होती, त्यामुळे त्यांना जागा घेतली खरेदी करू। पण हिची वाटपच होईल नसताना यांना खरेदी केली ना। तुमचं एकूण क्षेत्र किती होतं? 32 एकर क्षेत्र आहे। 35 एकर क्षेत्र 32 धरला आम्ही। मग 32 मध्ये 8 आणि हिस्सा आहेत। 16 एकर आमचं, 16 एकर त्याच्यावाला आहे। मग 16 एकरातून 5 एकर गेलं, खाली किती राहील त्याच्यावाला आता? 9 एकर। मग 9 एकर बाकी क्षेत्र आमचं क्षेत्र आहे। म्हणजे तुमचं 16 एकर कुठे आहे पण आता? मग ते 16 एकर आमचं नाहीच ना क्षेत्र, आमच्याकडे 5 एकर आहेत ऑलरेडी। 5 एकर क्षेत्र आहे आमच्याकडे। पण मग बाकीचं कुठे गेलं 9 एकर? इकडे हे काय ताबे हे ते खालून आहे काही क्षेत्र, ते तिकून पडेल आहे, काही तिकून शेती पिकतो, वरून गहू आहे, तिकून मका आहे, ते क्षेत्र त्याच्याकडे ना। ते कोणाकडे आता हे क्षेत्र? बाबूकडे। अच्छा, तुमच्या भावाकडे? हा, पण यानं घेतलं ना तर आमची वाटप झाली असते ना। यानं क्षेत्र ओपलं कोण? आमचंच ओपलं का नाही? पण मग तुमचा लढा हा कोणाशी चालू आहे? विठ्ठल बाबूशी आणि खरं साहेबाशी। खरात साहेबाशी काय लढत आहे? का बा तुझा आमची वाटप नसताना जमीन घेतली कशी काय? खरेदी आमचा 8 हिस्सा काढून दे, बाकी ऐकी जमीन तू सांभाळ, आम्हाला काय करायचं? ज्यावेळेस ह्या बाबांचा न्यायालयामध्ये लढा सुरू होता, त्यानंतर त्यांनी ह्या जागेसंदर्भातल्या नोंदी काढल्या आणि त्यामध्ये ही बाब उघडकीस आलेली आहे। ज्यांच्याकडून, यांच्या भावाकडून ज्यांनी जमीन घेतलेली होती, ती जमीन सध्या अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थानला गिफ्ट देण्यात आलेली आहे, गिफ्ट डीड करण्यात आलेला आहे। बक्षीस पत्राने देणगी म्हणून ही जमीन देण्यात आलेली आहे। त्यामुळे जी माया खरातची सध्या आपण राज्यभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये असल्याचं म्हणतोय, ती कशा पद्धतीने वाढली त्याचं हे एक उदाहरण आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, संगमनेर, सिन्नर। तर अशोक खरात याने शिवनिका संस्थानाची स्थापना केली, ईशानेश्वर मंदिराची उभारणी केली आणि याच मंदिरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत अनेक वरिष्ठ अधिकारी, मंत्री हे अशोक खरात याच्या पायावरती माथा ठेवत होते। ज्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले ते मंदिर नदीच्या पात्रात आहे आणि बेकायदेशीरपणे उभं आहे असा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे अशोक खरात याचा हा आणखी एक वादग्रस्त असा कारनामा समोर येतोय। महिलांवरती केलेल्या अत्याचारांमुळे पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरात याची शेकडो कोटी रुपयाची मालमत्ता समोर येते। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या ईशानेश्वर मंदिराच्या बाजूला त्यांनी आलिशान असा फार्म हाऊस उभारलाय। ब्रह्मसदन नावाच्या फार्म हाऊसचं बांधकाम 2024 मध्ये पूर्ण झालं। संपूर्ण दगडी बांधकाम त्यानं केलेलं आहे आणि या फार्म हाऊसचं बाजार मूल्य 10 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे। अशोक खरातच्या आणखी अनेक प्रॉपर्टी आसपास असल्याची देखील माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।